जळगावमध्ये मतदान प्रक्रिया सुरू होण्याआधीच गोंधळ झालाय। ईव्हीएम मशीन उलट्या क्रमाने लावल्याने गोंधळ झाला। उमेदवार आणि उमेदवार प्रतिनिधींनी आक्षेप घेतल्यानंतर ईव्हीएम मशीनचा क्रम बदलण्यात आला। बूथ एजंट यांना मतदान केंद्रात बसण्याची व्यवस्था नसल्याने सुद्धा वाद झाला। मतदान करण्याचं आव्हान करतो की येणाऱ्या महापालिकेच्या 8 वर्षानंतर जळगाव महानगरपालिका मध्ये निवडणुका होऊ घातलेल्या आहे, तरी सर्वांनी मतदानाला अधिकार दिला, सर्वांनी मतदान करावं। आणि इथं जेव्हा आम्ही आलो लोकप्रतिनिधी म्हणून एजाज भाई यांचे लहान भाऊ आहे, मी आहे, तर इथं अबकडमध्ये जी ईव्हीएम होत्या त्यांनी उलटी सिरियल लावलेली होती, तो एक वाद होता। आणि इथं जे बूथमध्ये बसतील मुलं त्यांच्यासाठी खुर्च्या व्यवस्था नाही, तर इथं जे कलेक्टर महोदय, जे निवडणूक आयुक्त आहे जळगाव महापालिकेचे, त्यांनी लक्ष दिलं पाहिजे। नाशिकच्या प्रभाग क्रमांक 26 मध्ये सुद्धा मशीनमध्ये बिघाड झालाय। भाजप पुरस्कृत उमेदवार यांच्या नावासमोरील बटन दाबलं जात नसल्याची तक्रार करण्यात आली। तक्रारीत तथ्य आढळल्यानंतर लावण्यात आलं दुसरं मशीन, मात्र दुसरं मशीनही नादुरुस्त असल्यानं मतदारांचा खोळंबा झालाय। प्रभाग क्रमांक 26 मधील बूथ क्रमांक 16 दक्षिणमुखी हनुमान मंदिर या मतदान केंद्रावरील मशीनमध्ये बिघाड झाला। भाजप पुरस्कृत उमेदवार मोहिनी अशोक पवार यांच्या नावासमोरील बटन दाबलं जात नसल्याची तक्रार करण्यात आली। भाजप पुरस्कृत उमेदवाराच्या नावासमोरील बटन दाबलं जात नसल्याची तक्रार करण्यात आली होती। या तक्रारीमध्ये तथ्य आढळलं, त्यानंतर मशीन बदलण्यात आली, मात्र तरीही मशीनमध्ये बिघाड कायम होता आणि त्यामुळे मतदार खोळंबलेले आहेत, मतदार ताटकळत आहेत।